पेपरफुटीवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली। सरकार 6 लाख लोकांची परीक्षा घेऊ शकत नाही असं सतेज पाटील यांनी म्हटलं। यावरून सरकार सक्षम नाही हे सिद्ध होत असल्याचं सतेज पाटलांनी म्हटलंय। टीएटी आणि नीट परीक्षांची गरज का असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला। मोदी सरकारच्या काळामध्ये या परीक्षा आल्या असं पटोलेंनी म्हटलं, तर भ्रष्टाचार करण्यासाठी मुलांचं नुकसान करतात असा टोला नाना पटोले यांनी लगावलेला आहे। टीईटीचा विषय, टीईटीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्या शिक्षक संघटनांनी याचिका घातली होती, टीईटीची गरज नाही म्हणून। सरकारनं तिथं भूमिका घेतली का की टीईटीची गरज नाही, आमचे ऑलरेडी शिक्षक या ठिकाणी। सरकार त्या परीक्षेच्या बाजूने या ठिकाणी, आणि मग परीक्षेच्या बाजूने असेल तर 6 लाख मुलांची परीक्षा तुम्ही घेऊ शकत नाही, मग हा 13 कोटीचा महाराष्ट्र काय चालवणार? साध्या 6 लाख शिक्षकांची आणि भविष्यकाळातनं होणाऱ्या शिक्षकांची परीक्षा तुम्ही घेऊ शकत नसला तर महाराष्ट्रात चालवण्यासाठी तुम्ही योग्य नाही आहात, हे या ठिकाणी सिद्ध झाले। टीएटी, नीट या परीक्षा मोदी सरकार आल्यानंतर सुरू झाल्या, याची गरज काय? ऑलरेडी आम्ही प्रशिक्षित शिक्षक त्याला बीएड आणि डीएड अशा पद्धतीचं क्वालिफिकेशन घेऊन त्यांना आम्ही पात्र ठरवतो आणि त्यांच्या क्वालिफिकेशनच्या आधारावर त्यांना नोकरी देतो। मग या पद्धतीच्या टीईटीच्या परीक्षा घेऊन केंद्र सरकारला काय फायदा मिळतोय, राज्य सरकारला काय फायदा मिळतोय? परीक्षामध्ये या पेपरफुटीचे जे कारण आपण पाहिली, याला सगळे बीजेपीचे लोक इन्व्हॉल्व आहेत। एमपीएससीचे पेपर फुटले, आता टीईटीचा पेपर फुटला, पण त्याच्यावर जी कार्यवाही व्हायला पाहिजे तशी प्रमाणात होत नाही। जे खालचे मोहरे त्यांच्यावर कार्यवाही होती, जे मेन मोहरे त्यांना सोडलं जातं, त्यांच्याकडून डोळे झाक केली जाते, त्यांना क्लीन चिट दिली जाते आणि त्याच्यामुळे मुलांच्या भविष्याच्या, मुलांच्या पालकांच्या त्रासाचा इथे काहीच विचार केला जात नाही। हा फक्त विचार केला जातो तो खासदार कसे फोडायचे, आमदार कसे फोडायचे, त्याच्याकडे लक्ष दिल्यामुळे ह्या जे मेन गोष्टी त्याच्या मागे थटपडतात आणि त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही। राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, त्या सगळ्यांनी त्या मंत्र्यांनी जबाबदारी घेऊन इथे राजीनामा दिला पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।